तर ही बघ पावट्याची भाजी खूप छान होते अशी केली तर. तर ही कशी करते ना ती बघा तू. तर हे काय करायचं, पहिल्यांदा हे पावटे व्यवस्थित सोलून घ्यायचे, त्याला मोड आणून व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि कुकरमध्ये ना थोडंसं तेल घालायचं फोडणीला आणि 2 मोठे कांदे ना बारीक चिरून घ्यायची आणि ते फोडणीला घालायचे आणि व्यवस्थित लालसर झाले ना तर त्याच्यामध्ये ना आपण किसलेला लसूण घालायचा. तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर हे किसलेलं थोडंसं आलं घालायचं. नंतर मग थोडीशी हळद घालायची, म्हणजे एक छोटा चमचा हळद घालायची, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची. नंतर आपला जो घरगुती मसाला असेल ना, मालवणी मसाला वगैरे, तो घालायचा. तर हा मी घरी बनवलेला आहे मसाला, तो खूप छान झालेला आहे. तर तो मी आता 1.5 चमचा घातले आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर मग एक मोठा टोमॅटो घ्यायचा बारीक चिरून, तो पण त्याच्यामध्ये घालायचा, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. अशी भाजी केलीस ना तर पटकन होते बघ, तू एकदा करून बघ. तर हे आता हे झालं ना तर हे करपू नये म्हणून पहिल्यांदा हे थोडंसं मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि करपू नये म्हणून थोडंसं पाणी, म्हणजे 1 पेला पाणी घालायचं. पाणी घातलं की नंतर हे पावटे आहेत ना मोड आलेले, ते पहिल्यांदा सोडून घेतलेले आहे, तर ते घालायचे त्याच्यामध्ये. सगळे व्यवस्थित घातले ना की नंतर मग एक बटाटा बारीक चिरलेला आहे, तो पण घालायचा. बघ आता हे सगळे घातलेच आहे. आता हे बटाटा आहे बारीक चिरून घेतला आहे, तो पण घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते भाजी. आणि परत एकदा काय करते, त्याच्यामध्ये 1 पेला पाणी घालते, म्हणजे ते व्यवस्थित चांगले शिजून येतील. हे व्यवस्थित मिक्स करायची भाजी आणि 1 पेला पाणी घालायचं त्याच्यामध्ये परत एकदा, म्हणजे ते बटाटे आणि हे पावटे दोन्ही व्यवस्थित शिजतील. आणि कुकरला मग झाकण लावायचं कुकरला आणि फक्त 1 शिटी काढायची, जास्त काढायची नाही. जास्त काढली ना तर खूप जास्त शिजेल. तर आता हे माझी 1 शिटी झालेली आहे. कुकर पण थंड झालं आहे. हे बघ आता हे झाले, शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर घातली, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, मिक्स करायची आणि हे व्यवस्थित परतून घेतलं का नंतर मग आता मी जेवण वाढून घेते. खूप छान होते बघा, अशी तू करून बघ. खूप चव पण छान येते आणि हे चांगली शिजून पण येते कुकरमध्ये. अगदी 5 मिनटात होते. 1च शिटी काढायची, जास्त काढायची नाही. तर हे बघ मी आता ताट वाढून घेतलेलं आहे. चपाती, पावट्याची भाजी, फरसाण, कांदा, टोमॅटो, मिरची. खूप छान होते. तुला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक